व्हॉट्सॲप वापरत नाही अशी व्यक्ती आजकाल शोधून सुद्धा सापडणार नाही. पण समजा तुमचं व्हॉट्सॲप अचानक ब्लॉक झालं आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा सुरूच झालं नाही तर तुम्ही काय करा? दिल्लीतल्या एका डॉक्टरांचं व्हॉट्सॲप ब्लॉक झालं आणि डॉक्टर थेट सुप्रीम कोर्टात गेले. पण तिथं काय झालं हे प्रत्येक व्हॉट्सॲप वापरणाऱ्यानं समजून घ्यायला हवंय. बघूयात याबद्दलचा हा विशेष रिपोर्ट. घरचा ग्रुप, शाळेतला ग्रुप, ऑफिसचा कामाचा ग्रुप, ऑफिसचा टाइमपासचा ग्रुप, फक्त मुलांचा ग्रुप, फक्त मुलींचे ग्रुप, असे 1760 व्हॉट्सअप ग्रुप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालाय. पण अचानक भयानकपणे तुमचं व्हॉट्सअप बंद झालं तर एखादा माणूस खरं तर पुरता हैराण होऊन जाईल. तसंच काहीसं दिल्लीतल्या डॉक्टर रमण कुंद्रा यांचं झालं. व्हॉट्सअपकडे रिव्ह्यू रिक्वेस्ट पाठवून सुद्धा व्हॉट्सअप पुन्हा सुरू होत नाहीये असं म्हटल्यावर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला. डॉक्टरनी सुप्रीम कोर्टात आपली कैफियत मांडली. बालरोगतज्ञ डॉक्टर रमण कुंद्रा यांचं व्हॉट्सअप 13 सप्टेंबर 2025 ला ब्लॉक झालं. व्हॉट्सअपने पूर्व सूचनेशिवाय अकाउंट ब्लॉक केल्यामुळे त्यांनी रिव्ह्यू रिक्वेस्ट पाठवली. व्हॉट्सअपने रिव्ह्यू रिक्वेस्ट नाकारली आणि अकाउंट ब्लॉक ठेवलं. 10-12 वर्ष व्हॉट्सअप वापरत असून त्यातून रुग्णांशी संवाद साधतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अचानक व्हॉट्सअप बंद झाल्यामुळे मूलभूत अधिकारांवर गदा आल्याचा डॉक्टरांचा दावा आहे. या प्रकरणात सर्वांचे डोळे आता सुप्रीम कोर्टाकडे होते. तर व्हॉट्सअप सारख्या खासगी प्लॅटफॉर्मवर ऍक्सेस हा संविधानातील मूलभूत अधिकार नाही. व्हॉट्सअप खासगी संस्था असून वापरकर्त्यांना तिच्या नियम आणि अटींचं पालन करणं आवश्यक आहे. जर एक ऍप काम करत नसेल तर युजर इतर कम्युनिकेशन ऍपचा वापर करू शकतात. न्यायालयाने मेड इन इंडिया असणाऱ्या अरट्टई या ऍपचा वापर करायचा सल्ला दिलाय. खासगी प्लॅटफॉर्मच्या सेवा संविधानाच्या कक्षेत येत नसल्यामुळे कोर्टानं ही याचिका फेटाळली. आता व्हॉट्सअप इन्स्टॉल करताना आपण काहीही न वाचता ऍग्री म्हणतो. त्यात अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. त्यात तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक करण्याचा अधिकार व्हॉट्सअप कंपनीकडे असतो हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. आपण आपल्याला हवा तो कंटेंट, हव्या त्या गोष्टी एकमेकांना व्हॉट्सअपवरून शेअर करत असतो. पण असं एखादं शेअरिंग तुमचं व्हॉट्सअप ब्लॉकही करू शकतं. हे नियम काय आहेत आपण थोडक्यात समजून घेऊया. लोकांना मोठ्या प्रमाणात आणि वारंवार अनावश्यक मेसेज पाठवले की अनेक लोकांना किंवा ग्रुपमध्ये कमी वेळेत खूप जास्त मेसेज पाठवले तर ब्लॉक होऊ शकतं. खोटी किंवा चुकीची माहिती पाठवणं, समाजात द्वेष किंवा हिंसा पसरवणारी खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड करणे, व्हॉट्सअपवरून जाहिरातबाजी, वापरकर्त्याची परवानगी नसताना अनेक जणांना जाहिरात किंवा प्रमोशनचे मेसेज पाठवणं, वापरकर्त्यांकडून तक्रार आणि ब्लॉकिंग. जर अनेक वापरकर्त्यांनी तुमच्या अकाउंटला स्पॅम म्हणून रिपोर्ट केलं तर तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होऊ शकतं. संमतीशिवाय ग्रुप करणं, वापरकर्त्यांना त्यांच्या संमतीशिवाय वारंवार ग्रुपमध्ये जोडणं, त्यातल्या अनेकांनी रिपोर्ट केल्यास तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होऊ शकतं. आक्षेपार्ह, अश्लील, बेकायदेशीर कंटेंट, सामाजिकदृष्ट्या आक्षेपार्ह, अश्लील, हिंसक, धमकी देणारा किंवा कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर कंटेंट शेअर करणे, याहीमुळे व्हॉट्सअप ब्लॉक होऊ शकतं. इतरांना धमकावणे किंवा छळ करणे, कुठल्याही व्यक्तीला धमकावणारे, छळ करणारे किंवा अपमानकारक मेसेज पाठवल्यास हीच कारवाई होऊ शकते. खोटं अकाउंट तयार करणे, इतर व्यक्तीच्या नावाने किंवा खोट्या नावाने व्हॉट्सअप अकाउंट बनवणं आणि त्याद्वारे फसवण्याचा प्रयत्न. अनधिकृत ऍप्सचा वापर, अनधिकृत व्हॉट्सअप आणि व्हॉट्सअप बिझनेस सोडून जीबी व्हॉट्सअप, व्हॉट्सअप प्लस अशा अनधिकृत ऍप्सचा वापर केल्यास असं होऊ शकतं. डेटा स्क्रॅपिंग, लोकांची माहिती, प्रोफाईल फोटो किंवा स्टेटस माहिती मोठ्या प्रमाणात आणि ऑटोमेटेड पद्धतीनं जमवणं, ऑटोमेशन टूल्स वापरणं. व्हॉट्सअपच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ऑटोमेशन टूल्सचा वापरही तुमचं व्हॉट्सअप ब्लॉक होण्यास कारणीभूत ठरतो. अकाउंट निष्क्रियता, जर तुमचं अकाउंट 120 दिवसांपेक्षा जास्त काळ सक्रिय नसेल, म्हणजेच इंटरनेटशी जोडलेलं नसेल, तर ते आपोआप निष्क्रिय होऊ शकतं. आज अनेकांच्या आयुष्यात रात्री झोपण्यापूर्वी शेवटचं आणि सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे व्हॉट्सअप चेक करणं हे झालेलं आहे. त्यामुळे दिवसभर जे ऍप आपण वापरत असतो ते ब्लॉक झालं तर सुप्रीम कोर्टही तुम्हाला मदत करणार नाही, हे डॉक्टर रमण कुंद्राच्या खटल्याने स्पष्ट झालंय. त्यामुळे कोणताही मेसेज पाठवताना, एखादा व्हिडिओ फॉरवर्ड करताना, एखादा ग्रुप तयार करताना आपल्याविषयी कुणी रिपोर्ट तर करणार नाही ना, याची काळजी प्रत्येकानं घ्यायला हवी. निलेश बनेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.